जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज वांग्याचं कच्चं भरीत करणार आहे। या पद्धतीने करून बघा, चवीला खूप छान होते। खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही। असं भरीत करण्यासाठी हे 2 भरिताचे वांगे घेतले, स्वच्छ धुवून घ्यायचे। मिळाले तर हेच भरिताचे वांगे घ्या। यामध्ये बी कमी असते। वांग्याला वरून थोडं तेल लावायचं। तेल लावल्यामुळे वांग छान भाजले जाते आणि साल लवकर निघते। ताजे वांगे घ्यायचे। या वांग्याचं भरीत चवीला खूप छान होते। गॅसवर भाजायचं आहे। सुरुवातीला हाय फ्लेमवर भाजायचं, नंतर मीडियम फ्लेमवर सर्व बाजूला भाजून घ्यायचं। सर्व बाजूला एकसारखं भाजून घ्यायचं। चुलीमध्ये भाजलेल्या वांग्याचं भरीत चवीला छान होते, पण आपण गॅसवर भाजत आहे। असं सर्व बाजूला भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेते। हे दुसरं वांगही याच पद्धतीने भाजून घ्यायचं। सर्व बाजूला एकसारखं भाजायचं, देठापर्यंत भाजायचं। असे दोन्ही वांगे भाजून झाले। याचे देठ काढून घ्यायचे आणि गरम असतानाच वरची साल काढायची। साल निघत नसेल तर हाताला थोडं पाणी लावायचं। दोन्ही वांग्याची अशी साल काढून घेतली। यामध्ये एकदा बघून घ्यायचं, एखाद्या वेळेला आतमध्ये किडलेलं असू शकते। ही दोन्ही वांगी आतमध्ये चांगली आहेत। याला मॅश न करता असे थोडं कट करून घ्यायचं। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा। हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेते। यामध्ये चवीनुसार मीठ, थोडं जिरं पावडर, थोडी धने पावडर, चवीनुसार मिरची पावडर, यामध्ये कच्चे मटार, एक लहान चमचा अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट, कट केलेली कोथिंबीर, कांद्याची पात, एक चमचा तेल। तेल गरम केलेलं नाही। सर्व मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। सकाळच्या घाईच्या वेळेत झटपट होणारी भरीत रेसिपी आहे। या पद्धतीने वांग्याचं भरीत चवीला अप्रतिम होते। बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागते। फोडणी न करता वांग्याचं हे कच्चं भरीत चवीला खूप छान होते। भरीत न आवडणारे आवडीने जेवतील असं मऊ लुसलुशीत भरीत तयार होते। सोपी रेसिपी आहे, करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।